नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट अल्जेब्रा मध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 मधले जे महत्त्वाचे जे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यांचा आपण विचार करणार आहोत. हे असणारे सर्व असणारे जे फॉर्म्युले जे आहेत एवढे जर फॉर्म्युले जर तुम्ही जर परफेक्ट जर केले, नीट समजून जर घेतले, याच्यावरचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल जर तुम्ही जर सॉल्व्ह जर केले तर तुमचा 2.5 हा प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट झाला असं मानलं जातं. याच्यामध्ये फक्त एक क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेला नाही. ज्यावेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रिअल आणि इक्वल असतात त्यावेळेला के ची व्हॅल्यू काढा असा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला विचारला जातो. तो फक्त मी ते दाखवलेला नाही, तो तुम्हाला सॉल्व्ह करू शकता तुम्ही एक्झाम्पल त्याचे. जर समजा नाही आले तर कमेंट करा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. तर इथे तुम्हाला हे फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत. जनरली हे फॉर्म्युले तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. हा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए. अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी बाय ए. आता ए बी सी हे आलं कुठून? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं असणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे तर यापूर्वी तुम्हाला सांगितलेला होता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मीन्स कुठलं एखादं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर 7x स्क्वेअर प्लस 3x प्लस 8 इक्वल टू 0. अशा स्वरूपाचं समजा एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथे जर तुम्ही कम्पेअर जर केलं जनरल फॉर्मला या दिलेल्या एक्झाम्पलशी जर तुम्ही कम्पेअर जर केलं तर तुम्हाला a ची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळते, b ची व्हॅल्यू तुम्हाला इथे तुम्हाला बघायला मिळते आणि c ची व्हॅल्यू तुम्हाला इथे बघायला मिळते. म्हणजे इथे तो तुम्हाला जे a b c असे जे तुम्हाला दिसत आहेत तर ते काय आहेत? त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या असणाऱ्या मधल्या व्हॅल्यूज आहेत. a म्हणजे वर्ग चलाचा असणारा कोएफिशियंट आहे, b म्हणजे दुसऱ्या असणाऱ्या टर्म मधल्या चलाचा कोएफिशियंट आहे आणि सी म्हणजे थर्ड टर्म आहे. अशा स्वरूपाच्या तीन व्हॅल्यूज तुम्हाला ते बघायला मिळतात एबीसीच्या. आणि त्यावर तुम्ही डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए. जर बी ची व्हॅल्यू जर मायनस मध्ये जर असेल तर याला ब्रॅकेट मध्ये घ्यायचंय आणि हा बाहेरचा मायनस आणि ब्रॅकेट मधला मायनस दोन्ही मिळून प्लस होतात आणि मग ती व्हॅल्यू प्लस मध्ये येते. आणि जर ही व्हॅल्यू जर प्लस मध्ये जर असेल तर येणारी व्हॅल्यू मायनस मध्ये तुम्हाला मिळते. सेकंड फॉर्म्युला जो आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. परत सांगतो पाहिजे तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. असा सेकंड फॉर्म्युला आहे. थर्ड फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर बऱ्याच वेळेला तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढा किंवा मिळवा. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काढायला केव्हा सांगितलं जातं तर ज्या वेळेला तुम्हाला काही दोन रूट्स तुम्हाला दिले जातात. पुढे म्हटले फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली काय तुम्हाला रूट्स तुम्हाला दिलेले असतात आणि त्या रूट्स वरतून तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काढायचे असतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला समजा 2 आणि 5 असे दोन रूट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता 2 मीन्स काय तर 2 मीन्स अल्फा. अल्फा इक्वल टू 2 आणि 5 मीन्स बीटा.
बीटा इक्वल टू 5. मग यावरतून तुम्हाला काय मिळतं तर अल्फा प्लस बीटा मिळतो. अल्फा प्लस बीटा अगोदर तुम्हाला काढायचं मीन्स काय 2 प्लस 5 इक्वल टू 7 आणि त्यानंतर तुम्हाला अल्फा इंटू बीटा तुम्हाला काढायचं. तर अल्फाची किंमत आहे 2, बीटाची किंमत आहे 5 मीन्स 2 इंटू 5 10 आणि याच्या व्हॅल्यू तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यू तुम्हाला ज्या मिळाल्या त्या व्हॅल्यूज इथे अल्फा प्लस बीटा मध्ये टाकायच्या. सॉरी इथे एक्स राहिला आपला. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची. तर यावरतून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. जर या व्हॅल्यू तुम्ही इथे जर टाकल्या तर काय आन्सर तुम्हाला मिळेल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला तिथे मिळाली 7. हा व्हेरिएबल येईल एक्स प्लस अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू आपल्याला तिथे मिळाली 10. अशा प्रकारे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असं मिळेल. असे एक्झाम्पल जे तुम्ही वेगळ्या स्वरूपाचे असणारे रूट्स तुम्ही घेऊन सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढचा महत्वाचा जो क्वेश्चन जो आहे तो आहे डिस्क्रिमिनंट. हा डिस्क्रिमिनंटचा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारला जातो. तर त्याचा फॉर्म्युला आहे डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac असं एखादं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जाईल. याच्यावरतून जनरल फॉर्मला तुम्हाला कम्पेअर करा करून एबीसीच्या किमती तुम्हाला अगोदर काढायच्या आणि ज्या एबीसीच्या किमती तुमच्या ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पुट करायच्यात. तर तुम्हाला डिस्क्रिमिनंट तुम्हाला निघून जाईल. इथे बघा ए तुम्हाला दिसतोय, बी तुम्हाला दिसतोय, सी तुम्हाला दिसतोय. तर एबीसीच्या किमती तुम्हाला कशावरतून मिळणार आहेत तर या असणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरतून तुम्हाला त्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पुढे जो 6 इथे तुम्हाला पॉइंट तुम्हाला दिसतोय. इथे तुम्हाला डिस्क्रिमिनंट दाखवलेले आहेत 3. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 एवढी जर असेल तर त्याचे जे रूट्स असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात ते कसे असतात तर ते रियल अँड इक्वल असतात. कसे असतात रियल अँड इक्वल. जर इथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर मोठी असेल 0 पेक्षा, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जर मोठी असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते कसे असतात रियल अँड अनइक्वल असतात. रियल अँड अनइक्वल. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 पेक्षा जर लहान असेल, 0 पेक्षा जर लहान असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते कसे असतात नॉट रियल असतात. तर या प्रकारे आता कधी कधी याच्यानंतर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के हा क्वेश्चन ज्या वेळेला तुम्हाला विचारला जातो त्यावेळेला तिथे जे रूट्स आहेत हे रूट्स तुम्हाला रियल अँड इक्वल दिलेले असतात. रूट्स तुम्हाला रियल अँड इक्वल तुम्हाला दिल्यामुळे अर्थात डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते 0 राहते आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असल्या कारणास्तव तुम्हाला के ची व्हॅल्यू काढणं सोपं जातं. त्याचे एक्झाम्पल सुद्धा मी पुढील असणाऱ्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न मी करेल. जर नक्कीच कोणाला जर बघायचं असेल तर नक्की तशा स्वरूपाची कमेंट करा. मी नक्कीच त्या स्वरूपाचे असणारे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईल. तर मुला हे लक्षात ठेवा की खूप महत्वाचं आहे. 2.5 मधले असणारे सर्व फॉर्म्युलेज आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. सर्वांनी नीट समजून घ्या, लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्की चांगले गुण मिळतील. मी थांबतो. धन्यवाद.